भक्तिप्रवाहामध्ये तुमचं स्वागत आहे. योग योगेश्वर जयशंकर या मालिकेच्या 11 जूनच्या भागात सुसाट्याचा वारा सुटलेला असतो आणि आत्याबाई आणि सगळीजण शंकरला शोधत असतात. तेवढ्यातच मंदिराच्या समोर भस्मातून शंकर दिसतो. हे सगळीजण पाहतात आणि आत्याबाई म्हणतात, शंकर आणि भस्माच्या कुंडात. त्यावर पार्वती त्याला घ्यायला जाते, तर चिमणाजी तिला अडवतात आणि म्हणतात, शंकराचा भक्त आहे तो, भस्मामध्ये तर असणारच ना. त्यावर आत्याबाई म्हणतात, एवढंच कारण असेल तर ठीक आहे, पण मला जरा भीतीच वाटायला लागली आहे. त्यावर पार्वतीबाई म्हणतात, कसली भीती. त्यावर आत्याबाई म्हणतात, त्याने नुसतं भस्म फासलं नाही अंगाला, तर तो भस्मात बसलाय ध्यान. पुढे आत्याबाई म्हणतात, अंगाला हे असं भस्म लावून ध्यानाला कोण बसतं. त्यावर चिमणाजी म्हणतात, वैरागी. पुढे जे चिमणाजी म्हणतात, भस्म म्हणजे वैराग्याचं प्रतीक आई. त्यावर चिमणाजी म्हणतात, ह्याचा अर्थ. त्यावर आत्याबाई म्हणतात, मागच्या काही दिवसाचं जे काही शंकरचं वागणं आहे ते बघून हे अर्थ लावायचा का की शंकर संन्यास घेणार. पार्वतीबाई रडू लागतात आणि हे तिघंही खूप चिंतित असतात. तर थोड्या वेळाने शंकर बाहेर येतो आणि त्या तिघांना म्हणतो, आई, त्या भस्माच्या कुंडीत मी कधी जाऊन बसलो मलाच माझं कळालं नाही, पण असं वाटत होतं की इथेच बसून राहावं शांत. त्यावर पार्वती म्हणते, शंकर, आधी तू मला एक वचन दे. आत्ताच्या आत्ता महादेवाच्या साक्षीने तू मला वचन दे की तू संन्यास नाही घेणार. त्यावर शंकर मंदिराच्या आत आणि बाहेर चालू लागतो आणि थोड्या वेळाने उभा राहतो आणि आईला म्हणतो, हे बघ, ही माझी सावली मला सोडून कुठे गेली आहे का? मग मी तुम्हाला सोडून कसा जाईन? मी कायम तुमच्या सोबतच असेन. आणि ते तिघही महादेवाच्या पाया पडतात. तरी ते मार्कंड बाहेर जात असताना वंदना त्याला दही साखर देते आणि वर त्याला विचारते की कसलं काम आहे ते सांगितलं नाही मला. त्यावर मार्कंड म्हणतो, ते प्रत्यक्ष बघण्यात जास्त गंमत नाही आहे का? त्यावर ती म्हणते, हो ते तर आहेच. तर मार्कंड तिलाही दही साखर देतो. त्यावर ती विचारते, अहो पण मला कशासाठी? त्यावर तो म्हणतो की ह्या शुभ कार्यात तुम्हीही सामील. पुढे वंदना म्हणते, चला आता निघायला हवं, त्या पार्वतीची बोटं तिच्याच घशात कोंबू. तरी ते चिमणाजी शाळेत मुलांना गणपती बाप्पाचं स्मरण करून योगासनं शिकवायला घेतात. तेवढ्यातच मार्कंड आणि वंदना काही गावकऱ्यांना घेऊन चिमणाजींकडे येतात आणि म्हणतात, चिमणाजी, आता हे आसन वगैरे बस, आता तुम्हाला तुमचं आसन सोडायची वेळ आली आहे. मार्कंड मुलांना घरी जायला सांगतात. तर चिमणाजी त्यांना अडवतात आणि मार्कंडला विचारतात की तुम्हाला कोणी हा अधिकार दिलाय. त्यावर मार्कंड म्हणतात, माझा अधिकार सोड रे, तुला आधी हा कोणी अधिकार दिलाय शिकवायचा ते सांग. यावर चिमणाजी त्यांना विचारतात, मला अधिकार आहे की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? त्यावर मार्कंड म्हणतात, मी नाही, मुलांच्या पालकांनी ठरवलं आहे हे. मार्कंड आश्चर्यचकित होतात, इतकी वर्ष मी शिकवतोय. त्यावर त्यातला एक पालक म्हणतो, चिमणाजी, आम्हाला माफ करा, पण आम्हाला आता तुमच्या शिकवण्यावर शंका यायला लागली आहे. त्यावर चिमणाजी म्हणतात, कशामुळे? तुम्हाला पाहिजे तर मुलांची प्रगती बघा, त्यांची प्रगती तपासा, त्यावरनं तुम्हाला कळेल. त्यावर मार्कंड म्हणतात, ठीक आहे, एवढं म्हणतोयस तर तपासून बघू. पुढे मार्कंड म्हणतात, खरं तर या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तू तुझ्या मुलाला धड शिकवू शकत नाही, तर त्यांच्या मुलांना काय शिकवशील? त्यामुळे आता तुझ्या मुलाची परीक्षा घेऊन बघू आपण. तेवढ्यातच तिथे पार्वती आणि आत्याबाई येतात. तर चिमणाजी त्यांना गप्प राहायला सांगतात. त्यावर मार्कंड विचारतात, काय रे शंकर, भगवद्गीतेत अध्याय किती आणि श्लोक किती? त्यावर शंकर शांतच असतो. त्यावर ते म्हणतात, ठीक आहे, नाही माहिती, तसाही तो तुझ्या बुद्धीला न झेपणाराच विषय आहे. मार्तंड अजून काही प्रश्न विचारतात, पण शंकर गप्पच असतो. त्यावर चिमणाजी म्हणतात, शंकर, तू गप्प का आहेस? तू हे सगळं शिकला आहेस, त्यांना म्हणून दाखव बघू. त्यावर वंदना म्हणते, तुम्ही लाख शिकवालो, पण त्याला कळलं पाहिजे ना. आणि ती तिकडे उभे असलेल्या सगळ्यांना भडकवते आणि म्हणते की तुम्ही लाख शिकवालो, बापाला काय कळत नाही आणि ह्याला काय येत नाही. पुढे वंदना म्हणते, माठ आहे तुमचा मुलगा, माठ, ढो, एक मोठा ढो. पुढे ती म्हणते, देवानी तुमच्या मुलाला शरीर दिलं आहे, डोकं दिलंय, पण त्या डोक्यात बुद्धीत द्यायला विसरलाय देव. तेवढ्यातच शंकर तिकडनं उठून जात असतो. त्यावर मार्कंड विचारतो, कुठे निघाला? स्वतःची लाज वाटायला लागली. तो तिकडनं गपचूप निघून जातो. तेवढ्यातच मार्कंड म्हणतात की चला आवरा हे तुमचं गुरुकुल, आता हे कायमचं बंद करा. हे ऐकताच शंकर परत पाठी येतो आणि
त्यांचे आई वडील त्याला सांगतात, बाळा तू हे बघ, हे सगळं ऐकू नकोस. त्यावर वंदना म्हणते, काय रे, अजून लाज काढून घ्यायला बाकी आहे का तुझी? शंकर एका जागी बसतो आणि सगळे अध्याय म्हणून दाखवतो, सगळे श्लोक म्हणून दाखवतो. त्यावर मुलं सगळी खुश होतात आणि शंकर शंकर ओरडू लागतात. तेवढ्यातच तिकडला एक गावकरी येतो आणि चिमणाजीची माफी मागतो आणि म्हणतो, शंकरनी हे सिद्ध केलं आहे की तुम्ही एक विद्वान गुरु आहात. आणि म्हणतात, हो, तुम्हाला तुमचं गुरुकुल बंद करण्याची काहीच गरज नाहीये. आमची मुलं तुमच्याचकडे येतील आणि तिकडे उभे असलेले सगळे पालक हर हर महादेवचा जप करतात. तर इथे चिमणाजी महादेवाच्या मंदिरात पाया पडतात आणि रडत म्हणतात की मला माफ करा शंकर देवा, मला माफ करा. शंकराला एक सामान्य व्यक्ती म्हणून मोठा करताना मी विसरूनच गेलो की हा तुमचा अंश आहे. तेवढ्यातच तिकडनं पार्वती येते आणि ती हे सगळं ऐकत असते. पुढे चिमणाजी म्हणतात, मला हे लक्षातच आलं नाही की मी शंकरला नाही तर तुम्हाला शिकवू पाहतोय. आदिगुरु महादेवाला, ज्ञानाचा उगम जिथून होतो त्यांना, गुरु शिष्याची जी परंपरा सुरू केली त्यांना. आणि रडत ते स्वतःच्याच कानाखाली मारून म्हणतात, माझ्यासारखा महामूर्ख मीच देवा. तेवढ्यातच पार्वती त्यांना अडवते आणि त्यांना समजवते की तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, तुम्ही जे काय केलं ते वडिलांच्या भूमिकेत केलं, तुमचं कर्तव्यच होतं ते. त्यावर चिमणाजी म्हणतात, पण कर्तव्य निभावताना कुवतीचं भान ठेवायला हवं होतं, आपण त्यांचे संकेत समजून घ्यायला हवे होते. इतके दिवस शंकर गुरुकुलात काही बोलत नव्हता, विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देत नव्हता, स्वतःच गुंतून घेत होता. आपण भलते सलते अर्थ राहत बसलो, आपल्याला इतकी साधी गोष्ट कशी कळाली नाही. सूर्याला स्वतःच्या प्रकाशाचं प्रमाण द्यायची गरज नसते पार्वती. इतक्यातच तिथे शंकर आणि आत्याबाई येतात आणि आत्याबाई म्हणतात, पार्वती आज गोडाधोडाचं करा हो जेवणाला, आणि चिमणाजी तुम्ही सगळ्या गावाला लाडू वाटा, आनंद साजरा करूया. आजचा दिवस सोन्याचा दिवस आहे आपल्या आयुष्यातला. माझ्या नातवानी अख्ख्या गावाला दाखवून दिलंय की तो किती गुणी आहे, ज्ञानी आहे. त्यावर पार्वती म्हणते, खरंच माझ्या शंकरचं जितकं बोलावं तितकं कमी आहे. अख्खी भगवद्गीता खडानखडा बोलून दाखवली त्यांनी, न अडखळता, न चुकता आणि न थांबता. ऐकताना खरंच असं वाटत होतं की भगवान श्रीकृष्ण गीता सांगतायत. आत्याबाई म्हणतात, मी तर किती वेळा त्याची दृष्ट काढली असेल मलाच माहीत नाही. आणि पार्वतीला त्याला ओवाळायला सांगतात. आरती ओवाळल्यानंतर शंकर सगळ्यांच्या पाया पडतो, तो चिमणाजींच्या पाया पडतो. तेव्हा चिमणाजी म्हणतात, गुरु म्हणून नाही, फक्त वडील म्हणून तुमच्या पाया पड. तुला शिकवणं माझ्या अवाक्याबाहेरचं आहे, पण मला खात्री आहे महादेवानी तुझ्यासाठी योग्य गुरुची रचना नक्कीच केली असणार, योग्य आणि समर्थ गुरुची. आणि इथे एपिसोड संपतो. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.